नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित शिरगिरे महाराष्ट्रातील एकमेव मंत्रालय स्टेनोग्राफरची तयारी करून घेणाऱ्या राजमुद्रा अकॅडमी या ॲपवर आपलं स्वागत करीत आहे। मित्रांनो, 2 दिवसांखालीच आपण इंग्लिश स्टेनोग्राफरची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 50 मार्क 50 क्वेश्चन इंग्लिशचे असतील आणि 50 क्वेश्चन ग्रामर 50 क्वेश्चन तुमचे रिझनिंगचे असणार आहेत। मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये तुमची एग्जाम आहे आणि एग्जामला जाण्या अगोदर तुम्हाला क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं सर्वात महत्त्वाचं आहे। कारण तुम्ही जर क्वेश्चन पेपर अनालिसिस केले तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की आयोगाचा सिलेबस काय आणि आवाका किती आहे। जर तुम्ही क्वेश्चन पेपरच अनालिसिस केले नाही आणि फक्त स्टडी करून जर तुम्ही एग्जामला बसलेत तर काही क्वेश्चन तुम्हाला येऊन सुद्धा वेळ पुरणार नाही। मित्रांनो, त्याच्यामुळे ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। या टेस्ट सिरीज मध्ये आपण काय केलेलं आहे, जे काही आयोग क्वेश्चन टाकते मित्रांनो, त्यामध्ये काय असतं की काही असतात स्टॅटिक क्वेश्चन आणि काही असतात डायनामिक क्वेश्चन। रिझनिंगच्या बाबतीत सांगतोय मी तुम्हाला, स्टॅटिक क्वेश्चन म्हणजे काय, असे क्वेश्चन की जे आयोग फिक्स एक्झाम मध्ये विचारतात आणि हे क्वेश्चन तुम्हाला मार्क मिळवून देऊ शकतात, पण हे क्वेश्चन तुमची पोस्ट काढू शकणार नाही। तुम्हाला जर पोस्ट काढायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला डायनामिक क्वेश्चनवर भर द्यावं लागतं, जे की महाराष्ट्रातल्या 90% विद्यार्थ्यांना हे डायनामिक क्वेश्चन जमत नाही। त्यासाठी तुम्हाला ही टेस्ट सिरीज आवश्यक आहे। मित्रांनो, तर बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की आपण ऑनलाईन बॅच स्टार्ट करावी, परंतु काही कारणास्तव तसेच एक्झाम लवकर असल्यामुळे आपल्याला ऑनलाईन बॅच स्टार्ट करता आली नाही। पण जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी काही टेस्ट इंग्लिश स्टेनोग्राफरची टेस्ट सिरीज परचेस केलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आपण काही टॉपिक जे की कंपल्सरी एक्झाम मध्ये येणार आहेत ते टॉपिक आपण त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहोत, जे की त्यांना योग्य गायडन्स मिळेल। मित्रांनो, तसं जर रिझनिंग मध्ये पाहायला गेलं तर जनरल मेंटल ॲबिलिटी आहे, ज्यामध्ये काही टॉपिक आहेत जे की तुम्हाला शुअर मध्ये मार्क मिळवून देतात। जसे की तुम्ही जर पाहिलं एनॉलॉजी, रिलेशनशिप ओळखायचं असतं यामध्ये, दुसरं असतं क्लासिफिकेशन, नंतर आहे मित्रांनो सिरीज आणि कोडिंग डिकोडिंग, डायरेक्शन अँड डिस्टन्स, नंतर असणार आहे तुमचं सिटिंग अरेंजमेंट, नंतर आहे मित्रांनो ब्लड रिलेशन, नंतर आहे लॉजिकल व्हेन डायग्राम, नंतर आहे क्यूब्स अँड डाइस, पझल्स, पुन्हा रँकिंग सेट आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॉब्लेम बेस्ड ऑन एजेस, जे की वयवारी हा टॉपिक प्रत्येक एक्झाम मध्ये पाहायला मिळतो मित्रांनो। आणि असणार आहे इन्सर्टिंग मिसिंग कॅरेक्टर। हे जे क्वेश्चन आहेत मित्रांनो, जे की तुम्हाला एक्झाम मध्ये डेफिनेट मार्क मिळवून देणार आहे। त्यामुळे मित्र, हे जे टॉपिक आहे तुम्ही सर्वांना विनंती करतो की हे टॉपिक अगोदर तुम्ही कराच आणि जे काही तुमचे लॉजिकल सेन्स वरने असणार आहे, डायनामिक क्वेश्चन विचारणार आहे, हे बघा आयोग प्रत्येक वेळेस काय करतं की काही स्टॅटिक मध्ये तर हे क्वेश्चन फिक्स मध्ये विचारतं आणि काही विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतावर काही क्वेश्चन विचारतं, जसं की तुमचं स्टेटमेंट्स अँड ऍक्शन, स्टेटमेंट्स अँड कोर्स ऑफ ऍक्शन असणार आहे, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन वगैरे, जे की मी तुम्हाला नंतरच्या याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे। या ठिकाणी फक्त स्टॅटिक जे टॉपिक आहे त्या टॉपिकवर फोकस केलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आज आपण जे आहे या कंटेंट मध्ये
ब्लड रिलेशन या टॉपिकला स्टार्ट करणार आहोत, जे की तुम्हाला एक क्वेश्चन ब्लड रिलेशनवर असतो, एक तर होली ब्लड रिलेशन असणार आहे किंवा ब्लड रिलेशन विथ सिटिंग अरेंजमेंट किंवा पझल मध्ये अटॅच करून तुम्हाला ब्लड रिलेशन देणार आहे. तर मित्रांनो आपल्याकडे 50 प्रश्न रिजनिंग आणि 50 प्रश्न इंग्लिश आहेत आणि वेळ आहे 1 तास. त्यामुळे तुम्हाला स्टडी करतानाच अशा लेवलवर करायचं आहे की जे एकतर क्वेश्चन जास्त हार्ड पण असणार नाहीत आणि जास्त इझी पण असणार नाहीत. त्यामुळे हेडिंग टाका मित्रांनो ब्लड रिलेशन्स. तसे तर नातेसंबंध आपल्या काही कामाचे नसतात की कोणते नातेवाईक कामाचे नसतात, परंतु या ठिकाणी तुम्हाला हा ब्लड रिलेशन हे जे नातेवाईक आहे हे 1 मार्क मिळवून देणार आहे मित्रांनो. आता लक्ष द्या, आणि दुसरा असणार आहे मीनिंग. लक्ष द्या मित्रांनो, आता या ठिकाणी आपण जो डायग्राम काढते ब्लड रिलेशनच्या, हा जो स्क्वेअर आहे तो आपण मेल साठी यूज करणार आहे आणि सर्कल जो आहे तो फिमेल साठी यूज करणार आहे. स्क्वेअर मेल, सर्कल फिमेल साठी यूज करणार आहे. आता या ठिकाणी आपला सर्वांना माहिती आहे जनरेशन. आता या ठिकाणी जर बघितलं तर हजबंड किंवा हजबंड आणि वाईफ साठी जोडीने येतात, म्हणून आपण यांच्या दोघांमध्ये 2 जोड्या घेणार आहोत. आता या ठिकाणी मित्रांनो हजबंड आणि वाईफ एकाच जनरेशनचे येतील, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की हजबंड आणि वाईफ एकाच लेवलला घ्यायचे. आणि जर यांचा मुलगा जर म्हटलं तर मुलगा येणार आहे तुमचा नेक्स्ट जनरेशनला, त्यामुळे या ठिकाणी काय असणार, मुलगा खालच्या याच्यामध्ये येणार आहे. जर या पर्सनचे जर फादर म्हणले तर फादर काय वरच्या जनरेशनला येणार आहे, त्यामुळे काय करणार आहे आपण फादर या ठिकाणी घेणार आहे. लक्षात आलं का मित्रांनो? जर ब्रदर असेल तर ब्रदर आणि आपलं जनरेशन एकच असणार आहे, त्यामुळे जो काही आपला ब्रदर असेल तो आपण सिस्टर नॉट ब्रदर या ठिकाणी या लेवलला घेणार आहे. लक्षात आलं का मित्रांनो? जर आता सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन जर असे असेल तर याला आपण काय म्हणणार आहे, हजबंड वाईफ. आणि हे जर सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन जर असे असेल तर मित्रांनो हे काय असणार आहे, ब्रदर ब्रदर. आणि या ठिकाणी याला काय म्हणणार आहे, हा ब्रदर आणि सिस्टर. ओके, ब्रदर सिस्टर. आणि हे जे असणार आहे मित्रांनो सिस्टर सिस्टर. नोट डाऊन करा मित्रांनो. यामध्ये आपण काय करणार आहे, मेल साठी काय स्क्वेअर घेणार आहे, फिमेल साठी काय घेणार आहे, सर्कल घेणार आहे. हजबंड वाईफ जर असतील तर त्यामध्ये 2 रेषा काढणार आहे, जे की डायग्राम काढल्यानंतर आपल्याला कन्फ्युजन जाऊ नये. हे झाले तुमच्यासाठी ब्रदर ब्रदर, हे झाले ब्रदर अँड सिस्टर, आणि हे झालं सिस्टर अँड सिस्टर. लक्ष द्या मित्रांनो. आणि हे जर आपल्याला यानंतर जर काढायचं असेल, जर आपल्याला पाहिजे फादर आणि सन, फादर आणि सन, तर मित्रांनो हे झाले फादर आणि सन म्हणल्यानंतर काय असणार आहे, याच्या खालच्या जनरेशनला येणार आहे, त्यामुळे हे झालं फादर आणि सनचं रिलेशन. आणि हे रिलेशन जर आपल्याला फादर आणि डॉटर जर असेल तर या ठिकाणी लक्ष द्या, हे झाले फादर आणि डॉटर म्हणल्यानंतर खालच्या याला असणार आहे, हे काय झालं फादर आणि डॉटरचं रिलेशन. मित्रांनो तुम्हाला रिलेशन लावता आले पाहिजे. नंतर या ठिकाणी जर म्हणलं मदर आणि सन जर म्हणलं तर या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो, ही झाली मदर आणि जे काही सन असणार आहे ते खालच्या जनरेशन मध्ये सन असणार आहे. नंतर मदर डॉटरला तुम्हाला काय करता येईल, ही झाली मदर आणि ही असणार आहे तिची डॉटर. लक्षात येतंय का मित्रांनो? आणि हे सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन इतकं क्लिअर झालं का? काय करायचं आहे, जर मेल असेल तर स्क्वेअर घ्यायचं, फिमेल असेल तर सर्कल घ्यायचं. हजबंड वाईफ एकाच जनरेशनचे असतात. कधी असं असतं का हजबंड 20 वर्षाचा, वाईफ 70 वर्षाची? एक्सेप्शनल केसेस. एकाच हजबंड वाईफ एकाच जनरेशन मध्ये येतात. फादर आणि सन याच्यामध्ये जनरेशन गॅप एक असतो, म्हणून आपण फादर वर घेतला,
सन खाली घेतला, या ठिकाणी मदर आणि सन मध्ये सुद्धा एक जनरेशनचा गॅप असतो, त्यामुळे मदर वर सन खाली. लक्षात आलं का मित्रांनो? आपले ब्रदर आणि जे काही सिस्टर असतील त्यांच्यामध्ये जनरेशन गॅप नसतो, त्यामुळे आपण काय करतो ते आपल्याच लेवलला घेतो. ओके मित्रांनो, आता या ठिकाणी आता मला सांगा, हे जे करंट जनरेशन, आता या ठिकाणी हजबंड अँड वाईफ हे काय असणार आहे? एका जनरेशन मध्ये येणार आहे. तुम्ही जर म्हणलं आता तुमचा जो मुलगा आहे, सन आहे, सन आणि आपल्यामध्ये किती एका जनरेशनचा गॅप असणार आहे. जर मी तुम्हाला म्हणलं ग्रँडसन, हे बघा सन यांच्यामध्ये हे झाला सन, यांच्यामध्ये किती जनरेशनचा गॅप असणार आहे? एका जनरेशनचा. जर ग्रँडसन म्हणलं तर या ठिकाणी काय असणार? हे एक आणि हे एक, या ठिकाणी यांच्यामध्ये 2 जनरेशनचा गॅप असणार आहे. आणि जर तुम्ही जर म्हणलं तर ग्रेट ग्रँडसन, ग्रँडसन म्हटल्यानंतर काय असणार आहे मुलांनो? बघा हे झालं सन, ग्रँडसन, आणि या ठिकाणी आता काय असणार? ग्रेट ग्रँडसन. मग या ठिकाणी काय असणार आहे? 1 2 आणि 3, किती 3 जनरेशनचा गॅप आहे. हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. नेक्स्ट मित्रांनो, आता क्वेश्चन वर या. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन खूप मित्रांनो, जास्त वेळ न दवडता आपण क्वेश्चनला स्टार्ट करूया. की तुम्हाला या ब्लड रिलेशनवर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात, या ठिकाणी कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज कसं देता येईल, हा आमचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे. लक्ष द्या मित्रांनो. गिवन दॅट, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 काय दिलेलं? A इज द ब्रदर ऑफ B, आणि सेकंड आहे C इज द फादर ऑफ B. C इज द फादर ऑफ A. थर्ड आहे मित्रांनो D इज द ब्रदर ऑफ E. D इज द ब्रदर ऑफ E. आणि फोर्थ आहे E इज द डॉटर ऑफ B. E इज द डॉटर ऑफ काय असणार आहे? B असणार आहे. आणि क्वेश्चन विचारला देन अंकल ऑफ D, आणि पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी ABC, A B थर्ड C, आणि चौथं दिलेलं आहे E दिलेला आहे मित्रांनो. लक्ष द्या, या ठिकाणी या टाइपचे क्वेश्चन विचारतात. आता A इज द ब्रदर ऑफ E. आता या ठिकाणी आपण काय सांगितलेलं आहे? मेल जर असेल तर स्क्वेअर घेणार, फिमेल जर असेल तर राऊंड घेणार. या ठिकाणी सर्वांना क्लिअर आहे. ब्रदर आणि सिस्टर दोघं एका जनरेशनचे असतील, त्यामुळे एकाच लेवलला असतील. सन आणि फादर जनरेशनचा एक गॅप असेल, त्यामुळे काय फादर वर असणार आणि खाली सन असणार आहे. आता या ठिकाणी ग्रँडफादर जर म्हणलं तर आपल्यात आणि ग्रँडफादर मध्ये 2 जनरेशनचा गॅप असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही या ठिकाणी आपण जर असलो तर या ठिकाणी फादर मदर जे कोणी असतील आणि ग्रँडफादर आपले या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे आपल्याला जनरेशन गॅप लक्षात आला पाहिजे मित्रांनो. आता या ठिकाणी यांनी काय सांगितलं की E इज द ब्रदर ऑफ A इज द ब्रदर ऑफ B. जर पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन काढायचं असेल तर या ठिकाणी काय असणार आहे? तुम्हाला A साठी स्क्वेअर घेतला, आणि हा कोणाचा ब्रदर आहे? B चा ब्रदर आहे. या ठिकाणी B चं जेंडर आपल्याला दिलेलं नाही. लक्षात आलं का? आता दिलेल्या हे स्टेटमेंट तुमचं झालेलं आहे. दिलेल्या स्टेटमेंट पैकी असं स्टेटमेंट उचलायचं ज्यामध्ये की तुमचा A किंवा B कॉमन असणार आहे, आणि या ठिकाणी कुठे आहे? तुमचं सेकंड आणि फोर्थ आहे, दोन्ही पैकी एक घ्या. डाटा एंटर ज्यावेळेस डाटावरले क्वेश्चन सोडवायचे असतात त्यावेळेस हेच करायचं. आपल्याकडे जो काही डाटा आहे त्यापैकी दिलेल्या स्टेटमेंट मध्ये कोणता अवेलेबल आहे ते स्टेटमेंट उचलायचं आहे. नेक्स्ट जर आपण सेकंड नंबरचं घेतलं तर या ठिकाणी काय असणार आहे? C इज द फादर ऑफ A. या ठिकाणी C इज द फादर ऑफ A. नेक्स्ट काय? या ठिकाणी ABC आपल्याकडे आलेला आहे, आणि याच्यापैकी उचलायचं म्हटलं तर आपल्याला 4 नंबरचं स्टेटमेंट घ्यावं लागेल. E इज द डॉटर ऑफ B. आता या ठिकाणी जी E आहे ती काय डॉटर आहे? कुणाची आहे? B ची आहे. आता या ठिकाणी हे पण स्टेटमेंट झालेलं आहे. आता या 4 स्टेटमेंटमधून तुम्हाला B चं जेंडर फाइंड आउट करता येतं का? नाही. त्यांनी काय विचारलं? देन द अंकल ऑफ
आणि एक नेक्स्ट राहिलेला आहे डी इज द ब्रदर ऑफ ई. या ठिकाणी काय डी इज द ब्रदर ऑफ ई, या ठिकाणी हे स्टेटमेंट राहिलेलं आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन विचारला आहे देन अंकल ऑफ डी. आता या ठिकाणी मला सांगा अंकल ऑफ डी हे काय असणार आहे. डी डी ची सिस्टर काय झाली ई. बी जेंडर नॉट फाउंड, फादर असेल मदर असेल आणि याचा ब्रदर ए आहे, त्यामुळे डी चा अंकल कोण असणार आहे या ठिकाणी ए असणार आहे. आलं का मित्रांनो लक्षात. हे जे तुम्हाला ब्लड रिलेशनचे क्वेश्चन आहेत ते सर्व क्वेश्चन तुम्हाला पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन नुसार सॉल्व्ह करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय असणार आहे या टाइप मध्ये. यावर 2-4 प्रकार पडतात. एकेका टाइपचा क्वेश्चन तुम्हाला घेता आहे. लक्ष द्या मित्रांनो. पॉइंटिंग टू अ लेडी. आता या ठिकाणी एका लेडीकडे निर्देश करून पॉइंटिंग टू अ लेडी इन द फोटोग्राफ. Pointing to a lady in the photograph, Shalu said her son's father is the son-in-law of my mother. Her son's father is the son-in-law of my mother. आणि क्वेश्चन विचारलेला आहे हाऊ इज शालू रिलेटेड टू द लेडी. हाऊ इज शालू रिलेटेड टू लेडी. आता लक्ष द्या. Pointing to a lady in the photograph, Shalu said her son's father is the son-in-law of my mother. आणि या ठिकाणी how is Shalu related to the lady काय असणार आहे. ऑप्शन दिलेले आहेत. एक ऑप्शन आहे सिस्टर, सेकंड आहे aunt, थर्ड आहे मदर आणि फोर्थ आहे कझन. काय असणार आहे मित्रांनो. बघा बरेचसे विद्यार्थी आहेत जे की ऍड कराले. सर्वांनाच माहिती आहे की मागच्या 1 वर्षापासून चालू होतं की ऍड येणार आहे. काही जण ऍड येण्याच्या अगोदर स्टडीला लागले. आता त्यांचं रिव्हिजन चालू आहे. काही जण आता ऍड आल्यानंतर अभ्यास करतायत आणि प्रेशर घेतायत. मित्रांनो डिप्रेशन मध्ये जाऊन काही फायदा नाहीये. तुम्ही जेवढं फ्रीली माइंड अभ्यास करता तेवढं तुमचा अभ्यास जास्त होणार आहे. आणि उद्या चालून तुम्ही मंत्रालयात स्टेनोग्राफर झाले तर तुम्हाला प्रेशर पण हँडल करता आलं पाहिजे. कारण की आता हा जो वेळ आहे एक्झाम जवळ आलेली आहे आणि हा वेळ असा आहे की म्हणजे मुलं कन्फ्युज आहेत. काय करावं, क्लास करावं, अभ्यास करावं, टेस्ट सिरीज करावं. बाकी जर तुम्ही पाहिलं एमपीएससीच्या लेवल सारखं तुम्हाला तर असे तेवढे सब्जेक्ट नाही आहेत. तुम्हाला फक्त 2 सब्जेक्ट आहेत. एक इंग्लिश करायचं आहे, दुसरं रिजनिंग करायचं आहे आणि मॅथचे काही सिलेक्टेड टॉपिक आहे. हे तुम्हाला कधी कळणार आहे ज्यावेळेस तुम्ही आयोगाचे क्वेश्चन पेपर अनालिसिस करशाल. एक्झामला जाण्यासाठी तुम्हाला मस्ट आहे की तुम्ही त्या लेवलनं किती क्वेश्चन पेपर अनालिसिस करता. तेव्हा मार्केटमध्ये भरपूर सारे बुक्स अवेलेबल आहेत, नाहीये त्यातली बात नाहीये. पण स्टेनोग्राफर तुमच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे ते महत्वाचं आहे. मार्केटमध्ये काही जण मार्केटमध्ये आहे म्हणून काही करतात म्हणजे कोणतेही क्वेश्चन सॉल्व्ह करत बसणार. तुम्हाला कोणत्या लेवलला पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे त्या सिलेक्टेड टॉपिकवर तुम्ही स्टडी करा. या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो लक्ष द्या. पॉइंट काय सांगितलं पॉइंटिंग टू अ लेडी इन द फोटोग्राफ. आता या ठिकाणी ही जी लेडी आहे फोटोग्राफ मध्ये लेडी आहे फोटोग्राफ. आता हिच्याकडे बघून शालू काय म्हणाली हर सन्स फादर म्हणजे हिच्या मुलाचा फादर जे की या लेडीचा कोण असणार आहे हजबंड असणार आहे. हर सन्स फादर इज द सिस्टर इन लॉ ऑफ माय मदर. आता हा जो आहे ही जी शालू आहे या शालूच्या आईचा
सन इन लॉ आहे, शालूच्या आईचा काय सन इन लॉ आहे. म्हणजे आता या ठिकाणी मला सांगा ही जी शालू आहे या लेडीची कोण असणार आहे मित्रांनो, करेक्ट या ठिकाणी सिस्टर असणार आहे. लक्षात आलं का सर्वांना. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. प्रत्येक टाइमचा एक एक क्वेश्चन तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय जेणेकरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कशी तुम्ही डायग्राम काढू शकता. सर्वांना समजलं का. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट घ्या मित्रांनो. नेक्स्ट जो टाइप आहे हे बघा P star Q indicates P is the father of Q. Father of Q. या ठिकाणी हे इंडिकेट करतं P is the sister of Q. P is the sister of Q. Next हे जे सिंबल आहे हे इंडिकेट करतं P is the brother of Q. P is the brother of Q. आणि नेक्स्ट जे आहे हे इंडिकेट करतं P is the mother of Q. P is the mother of Q. आणि क्वेश्चन विचारलेला आहे which of the following would represent which of the question विचारलेला आहे which of the following represent P is brother in law of Q. क्वेश्चन काय P is brother in law of Q आणि ऑप्शन दिलेले आहेत नेक्स्ट आहे थर्ड ऑप्शन है आणि फोर्थ ऑप्शन है डाटा इनएडिक्वेट. आता या ठिकाणी लक्ष द्या. या ठिकाणी दिलेला आहे स्टार मीन्स काय फादर, डॉट मीन्स सिस्टर. तर ज्यावेळेस तुम्ही एक्झाम मध्ये एक्झाम सोडवता आणि एक्झाम मध्ये असता त्यावेळेस काय करायचं की आपल्याला लक्षात यावं म्हणून शॉर्ट मध्ये काय करणार या ठिकाणी फादर, नेक्स्ट काय तुमचं हे जे आहे हे आहे सिस्टर आणि नंतर हे इंडिकेट करतं ब्रदर आणि फोर्थ वन काय आलं हे आणि हे वाला काय इंडिकेट करतं मदर. आता हे सिंबल तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचे आणि याच्या अनुसार पिक्टोरियल रिप्रेझेंट काढायचं. काय होतं आता या ठिकाणी हे काय डिनोट करतं P इज ब्रदर ऑफ एक नंबरचं जर घेतलं तर या ठिकाणी काय असणार आहे P इज ब्रदर ऑफ R. मग या ठिकाणी काय असणार P इज ब्रदर ऑफ R आणि नेक्स्ट जर याच्याशी जर धरलं तर या ठिकाणी हे सिंबल मदर डिनोट करते. याचा अर्थ आहे R इज मदर ऑफ Q. आणि आता या याच्यावर तुम्हाला लागतं का की P इज द ब्रदर इन लॉ ऑफ Q लागणार आहे का P इज द ब्रदर इन लॉ ऑफ Q काय असणार या ठिकाणी P इज अंकल ऑफ Q. नेक्स्ट जर पाहिलं तुम्ही 2 नंबरचा तर या ठिकाणी काय P स्टार R आहे P स्टार R याचा अर्थ काय P इज द फादर ऑफ R. आणि नेक्स्ट जर याला जर घेतलं हे जर तुम्ही घेतलं तर काय करतं मदर काय करतं या ठिकाणी हे सिंबल मदर डिनोट करतं आणि या ठिकाणी काय असणार आहे R ही मदर आहे कुणाची या ठिकाणी R ही मदर आहे कुणाची आहे तर Q ची आहे. सेकंड हे डिनोट करतं. थर्ड जर डायग्राम घेतली तुम्ही तर थर्ड डायग्राम मध्ये काय लक्ष द्या हे डिनोट काय करतं सिस्टर डिनोट करतं म्हणजे P सिस्टर आहे कुणाची R ची आणि हे काय डिनोट करणार आहे तुमच्या माहितीसाठी मदर आहे आणि R मदर आहे कोणाची Q ची. आता या ठिकाणी मला सांगा कोणता तरी असा आहे का की P डिनोट करेल की P इज ब्रदर इन लॉ नाही मित्रांनो. या ठिकाणी मग काय करेक्ट काय असणार तुमचं डाटा इनएडिक्वेट. आणि जर असे जर तुम्हाला क्वेश्चन विचारले ब्रदर इन लॉ सिस्टर इन लॉ तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट हे तर झालं तुमचं बाय ऑप्शन. पण तुम्हाला जर लॉजिकल सेन्सने जर काढायचं असेल तर लक्षात घ्या असे जर क्वेश्चन विचारले आता ब्रदर इन लॉ सिस्टर इन लॉ साठी तुम्हाला मॅरेजचं सिम्बॉल येणं महत्त्वाचं आहे. म्हणजे काय असणार आहे एक तर वाईफ हजबंड हे जर इन्क्लूड झाले तर काय असणार आहे
वाईफ हजबंड जर इन्क्लूड झाले तर तुम्हाला हे फायद्याचे असणार आहे. लक्षात आलं का मित्रांनो? नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, मित्रांनो इंग्लिश स्टेनोग्राफर साठी जी टेस्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे ती टेस्ट सिरीज जी आहे तुम्हाला आयोगाचा आतापर्यंतच्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करून की आयोग अगोदर कसे क्वेश्चन विचारायचा आणि नंतर कसे क्वेश्चन विचारत याचा पुरेपूर अभ्यास करून तुम्हाला क्वेश्चन पेपर अवेलेबल करून देण्यात येणार आहे. जे की तुमची टेस्ट सिरीज 13 तारखेपासून स्टार्ट होणार आहे. डेली एक पेपर त्यामध्ये तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे. त्यामुळे मॅक्झिमम जणांनी हे बघा प्रत्येक कॉम्पिटिशन आहे 60 मार्कासाठी तुम्ही इलिजिबल आहात, पण तुम्हाला जी टेस्ट सिरीज लावायची आहे ती या 40 मार्कासाठी. कारण की हे 40 मार्क तुम्हाला कोणत्या पुस्तकामधून मिळणार नाही, हे तुम्हाला लॉजिकल डिडक्शन वर मिळवावे लागणार आहे. तुमच्या स्टडीवर त्या सर्वाचा पुरेपूर अभ्यास करून आपण ही टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेली आहे. आणि जे काही इंग्लिश स्टेनोग्राफरची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्या सांगू इच्छितो की या राजमुद्रा अकॅडमी ऍपवर काही व्हिडिओ मी आपल्या इंग्लिश ग्रामर प्लस व्होकॅब्युलरी तसेच रिजनिंग संबंधित अपलोड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक्झाम मध्ये याचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळं अभ्यासाला लागा मित्रांनो. जास्त वेळ आपल्याकडे अवेलेबल नाहीये. काही दिवसात तुमच्या एक्झामची अनाउन्समेंट सुद्धा होणार आहे.